काही गोष्टी भाग्याने मिळतात. आयु कर्म वित्तंच विद्या निधनमेव च पंचायतानी ही सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः. येथे आचार्य चाणक्य भाग्याला लक्ष्य करून मानवी जीवनाच्या प्रारंभी त्याच्या लेखनाला प्रतिपादित करताना म्हणतात की आयु, कर्म, वित्त, विद्या, निधन या 5 गोष्टी प्राण्याच्या भाग्यात तेव्हाच लिहिल्या जातात जेव्हा तो गर्भातच असतो. अर्थ असा आहे की प्राणी जेव्हा मातेच्या गर्भात असतो तेव्हा 5 गोष्टी त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात: आयु, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू. यांच्यात नंतर कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही. त्याचे जेवढे वय होते त्यापूर्वी एक क्षणही त्याला कोणी मारू शकत नाही. तो जे काही कर्म करतो त्याला जी काही धनसंपत्ती आणि विद्या मिळते ती सर्व पूर्वीच निश्चित झालेले असते. जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ येते तेव्हा एका क्षणासाठी सुद्धा त्याला कोणी वाचवू शकत नाही. संतांच्या सेवेने फळ मिळते. साधुभ्यस्ते निवर्तन्ते पुत्रभ नित्राणी बांधवाः ययेतैः सह गंतारस्तद्धर्मा सुकृतम कुलम. येथे आचार्य चाणक्य संतांच्या सेवेला महत्त्व देताना म्हणतात की विश्वातील अधिकतम मुलं, मित्र आणि भाईबंध साधू महात्मा, विद्वान इत्यादींच्या सहवासापासून दूर राहतात. जे लोक सत्संगत करतात ते आपल्या कुळाला पवित्र करतात. अर्थ हा आहे की जवळजवळ सर्व लोक सत्संगापासून दूर राहतात, पण जे लोक खऱ्या ज्ञानी महात्मा लोकांचा सत्संग करतात ते आपल्या कुळाला पवित्र करून त्याचा उद्धार करतात. ते या सदाचाराने आपल्या पूर्ण परिवाराला उज्ज्वल करतात. त्यांच्या या कार्याने परिवाराने अभिमान बाळगला पाहिजे, त्याला आपला आदर्श मानले पाहिजे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. मानवाला माहीत आहे की शरीर नश्वर आहे, परंतु याचे नक्की ज्ञान असून सुद्धा तो सांसारिक कार्यात गुंतलेला असतो, जेव्हा की त्याला अलिप्त निर्विकार राहून कार्य करीत राहिले पाहिजे. दर्शन ज्ञान संस्पर्शैर मत्सी कूर्मीच पक्षिणी शिशुः कालयते नित्यम तथा सज्जन संगतीही. येथे आचार्य चाणक्य सत्संगतीची चर्चा करताना म्हणतात की जसा मासा, मादी, कासव आणि चिमणी आपल्या पिल्लांचे पालन क्रमशः पाहून, लक्ष ठेवून आणि स्पर्शाने करतात, त्याच पद्धतीने सत्संगतीसुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये मानवाचे पालन करते. अर्थ असा आहे की मासा आपल्या बच्चांचे पालन त्यांना वारंवार पाहून करतो. मादी कासव ध्यान लावून पिलाकडे पाहते आणि मादी पक्षी आपल्या पिलांना आपल्या पंखांनी झाकून त्यांचे पालन करतात. सज्जनांची संगतसुद्धा मनुष्याची याच प्रकारे देखभाल करते. जेवढे होईल तेवढे पुण्यकर्म करा. यावत स्वस्थो हि अय देहाः तावद मृत्युरुश्च दूरतः तावदात्महितं कुर्यात प्राणांते किम करिष्यति. येथे आचार्य चाणक्य आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करताना म्हणतात की जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत मृत्यूसुद्धा दूर राहतो. म्हणूनच आत्मकल्याण तोपर्यंतच करून घेतले पाहिजे. प्राण गेल्यावर काय करणार? नंतर फक्त पश्चाताप शिल्लक राहील. येथे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत मृत्यूची सुद्धा भीती राहत नाही. म्हणून याच काळात आत्मा आणि परमात्मा ओळखून आत्मकल्याण करून घ्यावे. मृत झाल्यावर काहीही करता येत नाही. आचार्य चाणक्याचे सांगणे आहे की काळ पसार होत असतो. न जाणू रोग मनुष्याला केव्हा गाठतील आणि न जाणू केव्हा यमाचे दूत मृत्यू संदेश घेऊन दरवाजात येऊन उभे राहतील. यासाठी तर मनुष्याने जीवनात जास्तीत जास्त पुण्याचे काम करावे. कारण काळाचा काय भरवसा, जो काही करायचे आहे वेळेवरच केले पाहिजे. विद्या कामधेनूसारखी असते. कामधेनू गुणा विद्या ह्य काले फलदायिनी प्रवासे मातृसदृश्या विद्या गुप्तम धनम स्मृतम. येथे आचार्य चाणक्य विद्येचे महत्त्व प्रतिपादित करताना तिचे प्रयोजन आणि उपयोग याची चर्चा करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की विद्या कामधेनू समान गुणांची आहे. वाईटातल्या वाईट काळात सुद्धा फळ देणारी आहे. प्रवास काळात आईसारखी असून गुप्तधन आहे. आशय असा आहे की विद्या कामधेनू समान इच्छा पूर्ण करणारी आहे. वाईटातल्या वाईट काळात सुद्धा ती साथ सोडत नाही. घरातून कोठेही बाहेर गेले तरी ती आईसारखे रक्षण करते. ही एक गुप्त धन आहे. या धनाला कोणीही पाहू शकत नाही. आचार्य चाणक्य मानतात की विद्या एक गुप्त धन आहे, म्हणजेच एक असे धन जे कोणी पाहू शकत नाही आणि ती अनुभवाची गोष्ट आहे. तिचे कोणी हरण किंवा विभाजन करू शकत नाही, म्हणून ती सर्व प्रकारे सुरक्षित आणि विश्वसनीय आहे. वेळ आल्यावर हीच मनुष्याच्या कामाला येते. या प्रकारे विद्या संकटात कामधेनू समान आणि परदेशात आई समान आहे. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ही गुप्त व सुरक्षित धन आहे. सोन्याच्या दागिन्यासमान हिला कोणी हिरावून घेऊ शकत नाही, चोरू शकत नाही. एकच गुणवान पुत्र पुरेसा आहे. एकोपी गुणवान पुत्रो निर्गुणैश्च शतैर्वरः.
एकश्च धष्टहो हंती नच तारा सहस्रशाः. येथे आचार्य चाणक्य या श्लोकात उपयोगिता, गुण आणि योग्यतेच्या आधारावर पुत्राचे महत्त्व प्रतिपादन करताना म्हणतात की फक्त एक गुणवान आणि विद्वान मुलगा शेकडो गुणहीन बिनकामाच्या मुलांपेक्षा चांगला असतो. ज्या प्रकारे एक चंद्र रात्रीचा अंधार दूर करतो, पण असंख्य तारे मिळून सुद्धा रात्रीचा गहन अंधार दूर करू शकत नाहीत, याच पद्धतीने एक गुणी पुत्रच आपल्या कुलाचे नाव उज्ज्वल करतो, त्याला उंचावर नेतो, कीर्ती देतो. शेकडो बिनकामी मुले मिळून सुद्धा कुलाची प्रतिष्ठा उंचावू शकत नाहीत. गुणहीन व बिनकामी पुत्र उलट आपल्या वाईट कामांनी कुळाला कलंक लावतात. त्यांचे अस्तित्व काही कामाचे नसते, ते केव्हाही अनर्थकारक आहेत. मूर्ख पुत्र काय कामाचा? मूर्खास चिरायुजा तोपी जस्मात जातमृतो वराहा. मृतः साचा अल्प दुःखा यावत जीवम जडो हदेत. येथे आचार्य या श्लोकात मूर्ख पुत्राच्या निरर्थकतेवर टीका करताना म्हणतात, मूर्ख पुत्र दीर्घायुष्यी असल्यापेक्षा मेलेला चांगला. कारण असा पुत्र मेल्याने एकदाच दुःख होईल, जगला तर तो जीवनभर जाळीत राहील. आणि येथे अर्थ असा आहे की मूर्ख पुत्राला दीर्घायुष्य मिळण्यापेक्षा त्याचे शीघ्र मरणेच चांगले. कारण मूर्खाच्या मृत्यूने एकदाच काही काळ दुःख होईल, पण तो जगला तर जीवनभर आईवडिलांना दुःख देत राहील. आणि संसारात असे अनेक उदाहरणे आहेत की मूर्ख पुत्रांनी वारशात मिळालेले विशाल साम्राज्य धुळीत मिळवलेले आहे, वडिलांची अलोट संपत्ती नष्ट केलेली आहे. मानव स्वभावतः स्वतःच्या संतानीवर प्रेम करतो, परंतु त्याचबरोबर त्याने वास्तविकतेविषयी डोळेझाक केली तर काय होऊ शकते? आचार्यांनी येथे याच प्रवृत्तीविषयी सावध केले आहे. यापासून नेहमी सावध रहा. कुग्राम वासहा कुलहीन सेवा कुभोजन मुखीच भार्या पुत्रश्च मूर्ख्य विधवाच कन्या विनाग्निमेते प्रदहन्ति कायम. येथे आचार्य चाणक्य या गोष्टींचा उल्लेख करीत आहेत ज्यापासून व्यक्तीला नेहमी नुकसान होते. त्यांचे म्हणणे आहे की दुष्टांच्या गावात राहणे, कुळहीनांची सेवा करणे, कुभोजन, कर्कशा पत्नी, मुलगा मूर्ख असणे, कन्या विधवा होणे हे सगळे व्यक्तीला आगीविना जाळून टाकतात. अर्थ असा आहे की या गोष्टी व्यक्तीला खूप दुःख देतात. जर दुष्टासह राहावे लागले तर नीच खानदानातील लोकांची सेवा, घरात कर्कशा पत्नी, मुलगा मूर्ख असणे, कन्या विधवा होणे हे सगळे दुःख आगविना व्यक्तीला आतूनात जाळून टाकतात. ज्यांचा उपयोग नाही त्याचे काय होणार? किम तया क्रियते धेन्वा यान दोग्धरोन गर्भिणी येयर्थयवत्त पुत्रेण जातेन योना विद्यान्न भक्तिमान. येथे आचार्य चाणक्य या श्लोकात वस्तूच्या उपयोगितेची चर्चा करताना म्हणतात की त्या गायीचे काय करावे जी दूध देत नाही व गाभणही राहत नाही. याच प्रकारे त्या मुलाचा जन्म घेऊन काय लाभ जो विद्वानही नाही व भक्तही नाही. अर्थ असा आहे की जी गाय दूध देत नाही व गाभणही राहत नाही, अशा गायीचे असणे व नसणे सारखेच आहे. अशी गाय पाळणे सुद्धा बेकार आहे. याच प्रकारे मुलगा जो विद्वानही नाही व भक्तही नाही, त्याचे असणे व नसणे सारखेच आहे. यापासून सुख मिळते. संसारातापदग्धानाम त्रयो विश्रांती हे तवहा अपत्यम च कलत्रम च सताम संगती रेवचा. येथे आचार्य चाणक्य व्यक्तीच्या दुःखात 3 शांतीदायक गोष्टींची चर्चा करताना म्हणतात की संसारिक तापाने जळणाऱ्या लोकांना 3च गोष्टी आराम देऊ शकतात: संतती, पत्नी आणि सतसंगत. अर्थ असा आहे की आपली मुले, पत्नी आणि चांगल्या लोकांची संगत या 3 गोष्टी मोठ्या कामाच्या आहेत. व्यक्ती जेव्हा बाहेरच्या संघर्षांचा सामना करून दिवसभराच्या श्रमांनी थकून भागून जेव्हा संध्याकाळी घरी परत येतो, तेव्हा आपल्या संततीला पाहूनच थकवा, त्रास आणि मानसिक व्यथा सर्व विसरून स्वस्थ, शांत आणि संतुलित होतो. याच प्रकारे पती घरी आल्यावर जेव्हा हसत हसत येणारी पत्नी स्वागत करते, मधुरवाणीने त्याची विचारपूस करते, चहापाणी करून त्याला तृप्त आणि संतुष्ट करते, तेव्हा पुरुष आपले सारे कष्ट विसरून जातो. याच प्रकारे जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या असह्य दुःखाने संत्रस्त व्यक्तीला ज्ञानोपदेश देतो, तेव्हा त्याच्या प्रभावाने तो सुद्धा शांत आणि संयत होतो. या प्रकारे आज्ञाकारी संतती, पतिव्रता स्त्री आणि साधू संग मनुष्याला सुख देणारी साधना आहेत. व्यक्तीच्या जीवनात यांचे मोठे महत्त्व आहे. या गोष्टी एकदाच होतात. सकृत जल्पन्ति राजानः सकृत जल्पन्ति पंडिताः सकृत कन्याः प्रदीयन्ते त्रीणेतानी सकृत सकृत. 11. आचार्य चाणक्य येथे संयत आणि एकदाच कार्य करण्याच्या संदर्भात म्हणतात की राजे लोक एकदाच बोलतात, पंडित सुद्धा एकदाच बोलतात आणि कन्यादान सुद्धा एकदाच होते. ही 3ही कार्ये एकदाच होतात. अर्थ असा आहे की राजाचा आदेश एकच वेळा होतो. विद्वान लोक सुद्धा एक गोष्ट एकच वेळा बोलतात. कन्यादान सुद्धा जीवनात एकदाच करता येते.
या प्रकारे राजा असो वा विद्वान व कन्येच्या विवाहसंबंधासाठी आईवडिलांचे वचन अटळ असते. तिन्ही राजा, पंडित आणि आईवडील यांच्याद्वारे वचन परत घेता येत नाही, तर ते पूर्ण केले जातात. ते पूर्ण करण्यातच त्यांचा मोठेपणा असतो. अर्थात ज्याला जे चांगले काम करायचे असते तो करतो. त्याला वारंवार सांगण्याची गरज नसते. हेच महान व्यक्तींचे आदर्श रूप आहे. केव्हा एकटे केव्हा सोदत राहावे. एकाकिना तपोद्वाभ्याम पठनम गायनम त्रिभिः चतुर्भी गमनम क्षेत्रम पंचमीर बहुभिरणम. 12. आचार्य चाणक्य येथे एकांतात मनाचे एकाग्रचित्त होण्याला प्रतिपादित करताना म्हणतात की तप एकांतात करणे उचित व योग्य असते. शिकताना 2, गाताना 3, जाताना 4, शेतात 5 व्यक्ती व युद्धात अनेक लोक असावेत. अर्थ असा आहे की तप करताना मनुष्याने एकट्याने राहावे. शिकतेवेळी 2 लोकांचे बरोबर शिकणे योग्य आहे. गाणे गाताना 3 व्यक्तींची साथ चांगली असते. कोठे जाताना जर पायी जात असाल तर 4 लोक चांगले असतात. शेतात काम करताना 5 लोक चांगले काम करतात. परंतु युद्धात मात्र जेवढे जास्त लोक असतील तेवढे चांगले. पतिव्रताच पत्नी आहे. सा भार्या या शुचित दक्षा, सा भार्या या पतिव्रता, सा भार्या या पतिप्रीता, सा भार्या या सत्यवादिनी. 13. येथे आचार्य चाणक्य पत्नीच्या रूपाची चर्चा करताना म्हणतात की तीच पत्नी आहे जी पवित्र व कुशल आहे. तीच पत्नी आहे जी पतिव्रता आहे. तीच पत्नी आहे जिला आपल्या पतीविषयी प्रेम आहे. तीच पत्नी आहे जी पतीला सत्य सांगते. अर्थ हा आहे की जिचे आचरण पवित्र आहे. कुशल गृहिणी आहे जी पतिव्रता आहे, जी पतीला खरे प्रेम करते आणि त्याच्याशी कधी खोटे बोलत नाही. ती स्त्री पत्नी म्हणण्यास लायक आहे. ज्या स्त्रीमध्ये हे गुण नसतात ती पत्नी म्हणल्या जाऊ शकत नाही. अर्थात आदर्श पत्नी तीच आहे जी मन, वचन आणि कर्माने पवित्र आहे. तिच्या गुणांचे सखोल विवेचन करताना सांगितले आहे की शरीर व अंतःकरणाने शुद्ध, आचार विचार शुद्ध, गृहकार्य, भोजन, दळणकांडळ, धुणे, शिवणे ओवणे आणि साज शृंगार इत्यादीमध्ये निपुण, मन, वचन आणि शरीराने पतीवर अनुसक्त आणि पतीला आनंदी करणे हेच आपले कर्तव्य व कर्म मानणारी, सदा सत्य बोलणारी, कधी चेष्टेत सुद्धा अशी गोष्ट करणार नाही ज्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो, तेच घर स्वर्ग होईल. अन्यथा समजावे की या गुणाअभावी ते घर नाही, नरक आहे. निर्धनता अभिशाप आहे. अपुत्रस्य गृहम शून्यम दिशशून्यास्तो अबांधत्सह मूर्खस्य हृदयम शून्यम सर्वशून्यम दरिद्रता. 14. निर्धनतेला अभिशाप मानताना आचार्य चाणक्य येथे या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की पुत्रहीनासाठी घर सुने होते, रिकामे होते. ज्याच्यात भाऊ नाही त्याच्यासाठी साऱ्या दिशा सुन्या रिकाम्या होऊन जातात. मूर्ख व्यक्तीचे हृदय रिकामे असते, परंतु निर्धन्याचे सर्वच रिकामे असते. अर्थात ज्या व्यक्तीला एकही मुलगा नाही त्याला आपले घर एकदम उदास वाटते. ज्याला कोणी भाऊ नाही त्याला साऱ्या दिशा रिकाम्या वाटतात. मूर्ख व्यक्तीला चांगल्या वाईटाचे काही ज्ञान नसते आणि त्याच्याजवळ हृदय नावाची गोष्ट नसते. परंतु गरिबासाठी घर, दिशा, हृदय सर्व संसार उदास होऊन जातो. गरिबी एक अभिशाप आहे. ज्ञानाचा अभ्यास करा. अनभ्यासे विषम शास्त्रम अजीर्णे भोजनम विषम दरिद्रस्य विषम गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम. 15. आचार्य चाणक्य ज्ञानाला चिरस्थायी आणि उपयोगी ठेवण्यासाठी अभ्यासावर भर देताना म्हणतात की ज्या प्रकारे उत्तमातील उत्तम भोजन अपचनामुळे आनंदाऐवजी नुकसान करते आणि विष समान काम करते, तसंच निरंतर अभ्यास नाही केला तर शास्त्रज्ञान सुद्धा मनुष्यासाठी विषासारखे घातक असते. असे म्हणायला तो पंडित असतो, परंतु अभ्यास नसल्यामुळे तो शास्त्राचे चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकत नाही आणि चेष्टा व उपहासाचे कारण बनतो. अशा परिस्थितीत सन्मानित व्यक्तीला आपल्या अपमानाचे दुःख मृत्यूपेक्षा जास्त वाटते. जी व्यक्ती निर्धन व दरिद्री आहे तिच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सभा, उत्सव विषसमान असतात. अशा गोष्टींमध्ये उल्हासाच्या आयोजनात तर फक्त श्रीमंत लोकच जाऊ शकतात. जर एखादा दरिद्री चुकून अथवा मूर्खपणाने अशा प्रकारच्या आयोजनामध्ये जाण्याचे साहस करेल तर त्याला तेथून अपमानित होऊन बाहेर पडावे लागेल. म्हणून निर्धन व्यक्तीसाठी सभा, मनोरंजन, क्रीडा व संमेलनात जाणे म्हणजे प्रतिष्ठेच्या भावनेने अपमानित करणारेच सिद्ध होते.
त्याने तेथे जाऊ नये. यांचा त्याग करणेच चांगले. त्यजेद धर्मम त्याहीनम विद्याहीनम गुरुम त्यजेद. त्यजेद क्रोध मुखी भार्या निस्नेहान बांधवांस त्यजेद. 16. येथे आचार्य चाणक्य त्यागालाच योग्य धर्माचा उल्लेख करताना म्हणतात की धर्मामध्ये जर दया नाही तर त्याचा त्याग केला पाहिजे. विद्येविना गुरुला, क्रोधी पत्नीला तसेच प्रेमहीन भावांचा सुद्धा त्याग केला पाहिजे. अर्थात ज्या धर्मामध्ये दया नाही त्या धर्माचा त्याग केला पाहिजे. रागीट पत्नीचा सुद्धा त्याग करावा. जे भाऊ बहीण नातेवाईक सगळे सोयरे जर प्रेम करीत नाहीत त्यांच्याशी संबंध ठेवू नयेत. अर्थात दया नसलेल्या धर्माला, विद्येहीन गुरुला, रागीट पत्नीला आणि प्रेमहीन भावबंधांचा त्याग करणेच चांगले. म्हातारपणाची लक्षणे. अध्वाजरम मनुष्याणाम वाजिनाम बंधनम जरा. अमैथुन जरा स्त्रीणाम वस्त्राणाम आतपम जरा. येथे आचार्य चाणक्य वृद्धावस्थेवर टीका करताना म्हणतात की मनुष्याचा रस्ता घोड्याचे बांधळे जाणे, स्त्रीचे मैथुन न करणे आणि वस्त्राचे उन्हात वाळणे म्हणजे म्हातारपण आहे. अर्थात रस्त्याने चालता चालता थकून मनुष्य स्वतःला म्हातारा अनुभवू लागतो. घोडा बांधून ठेवल्यामुळे म्हातारा होतो. संभोगाच्या अभावाने स्त्री स्वतःला म्हातारी समजू लागते. उन्हात वाळवल्यामुळे कपडे लवकर फाटतात आणि त्यांचा रंग फिक्का पडतो. कामापूर्वीच विचार करा. कह कालः कानी मित्राणि को देशः को व्ययागमः कस्याहम काचमे शक्तिः इति चिंत्यम मुहुर्मुहु. आचार्य चाणक्य जीवनात व्यावहार्य वस्तूंना पूर्णपणे ओळखून घेऊनच त्यांना वापरण्याची गोष्ट प्रतिपादित करताना म्हणतात की कोणती वेळ आहे, कोण मित्र आहे, कोणते स्थान आहे, उत्पन्न खर्च काय आहे, मी कोणाची आणि माझी काय शक्ती आहे याचा वारंवार विचार केला पाहिजे. अर्थात मनुष्याने कोणत्याही कार्यास सुरुवात करण्यापूर्वी या बाबींवर चांगल्या तऱ्हेने विचार केला पाहिजे. ही वेळ ते काम करण्यासाठी योग्य आहे का? माझे खरे मित्र कोण आहेत जे माझी मदत करतील? या स्थाने ते काम केले परक लाभ होईल का? या कामासाठी किती खर्च होईल आणि त्यापासून उत्पन्न किती येईल? मी कोणाची मदत केली आहे आणि माझी शक्ती किती आहे? या प्रश्नांवर विचार करताना मनुष्याने आपले जीवन व्यतीत केले पाहिजे आणि आत्मकल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. जी व्यक्ती या गोष्टींवर विचार करीत नाही ती दगडासारखी निर्जीव असते आणि नेहमी लोकांच्या पायात पडून सापडून लाथा खात राहते. मनुष्याने समजूतदारीने काम करून जीवन व्यतीत करावे. आई आणि वडिलांचे वेगळे रूप. वडील. जनिता चोपनेता च यस्तु विद्याम प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचायतेता पितरः स्मृता. 19. येथे या श्लोकात आचार्य चाणक्य संस्काराच्या दृष्टीने 5 प्रकारच्या वडिलांचे वर्णन करताना म्हणतात. जन्म देणारा, उपनयन संस्कार करणारा, विद्या देणारा, अन्नदाता आणि भीतीपासून रक्षण करणारा हे वडिलांचे 5 प्रकार आहेत. अर्थात स्वतः आपले वडील जे जन्म देतात, उपनयन यज्ञोपवीत संस्कार करणारा गुरु, अन्न देणारा आणि कोणत्याही कठीण प्रसंगी प्राणांची जीवाचे रक्षण करणारा हे अशा 5 व्यक्तींना वडील मानले गेले आहे. परंतु व्यवहारात वडील म्हणजे जन्म देणारा हेच ग्राह्य मानतात. आई. राजपत्नी गुरुः पत्नी तथैव च मित्रपत्नी पत्नी माता स्वमाता च पंचायतैता मातरः स्मृता. 20. येथे या श्लोकात आचार्य चाणक्य आईविषयी चर्चा करताना म्हणतात की राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी आणि आपली आई व मित्राची पत्नी या 5 प्रकारच्या माता आहेत. अर्थात आपल्या देशाच्या राजाची पत्नी, गुरुपत्नी, मित्राची पत्नी, आपल्या पत्नीची आई म्हणजेच सासू आणि जन्म देणारी आपली आई या 5 जणींना आई मानतात. तसे पाहिले तर माता, आई माया करुणेची साक्षात प्रतिमूर्ती असते. जेथून मुलासाठी माया आणि करुणेचा प्रवाह निघतो तिला आई मानले गेले आहे. म्हणून या 5 ठिकाणून भावनामय, करुणामय, हृदयातून भावमय प्रवाह प्रवाहित होतो. यासाठी या 5 आई मानले जाते. त्यामुळे यांचे व्यक्तीच्या जीवनात आईसारखेच महत्त्व आहे. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.